उमेदवारांबाबत रामराजे निंबाळकर भूमिका स्पष्ट करणार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचा फलटणमध्ये मेळावा घेतलाय. रामराजे निंबाळकर काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. माढा लोकसभेमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा भाजपकडून माढा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. दरम्यान तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं त्यांच्या घोषणाबाजीमधून दिसतं. जो उमेदवार दिलेला आहे तो आपल्याला पसंत आहे का? जरा जोरात आणि हात वर करून जरा टीव्ही मध्ये दिसू दे जरा, हे फार महत्वाचं आहे. आणि समजा नसेल तर उमेदवार बदल करायचा का? आणि समजा त्यांनी उमेदवार बदल केला नाही तर बाबा उमेदवार बदल केला नाही तर बाबांना उमेदवारी द्यायची का? आणि दिली तर अपक्ष का तुतारी? आणि